नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये. तर आम्ही ट्रिपल सीट निघालो आहोत. गौराईची खरेदी करायची आहे. आम्ही ट्रिपल आहोत आणि आमच्या पुढे 4 सीट बाईकवर आणि आम्ही मस्त निसर्गाचा आनंद घेत निघालो आहोत. आणि गावाला हीच खरी मजा असते. घ्यायचा एकाला, पण आम्ही निघालो 8 जण. दिसतील परत पुढे, तुम्हाला दिसतील मजा मस्ती. हे बघा, हे पण 3 जण आहेत. बाय 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 बाय. एक साईडला घेऊन आलेले आमचे काका. 1 2 3 4 जण बसले. 4 जण. RTO ला देणार आता तुमचा नंबर. शिवांशी सुंदरच आहे ना. कसे घ्यायचे तुम्हाला? हा हो, असल्या घ्यायचे की तसल्या? त्यांना काय बोलतात ग? अच्छा, बामणी. अजून कलर द्यायचा यांना. आम्ही 1-2 ठिकाणी बघितल्या, पण आम्हाला आवडल्या नाहीत आणि इथे छान आहेत, पण कलर पूर्ण देऊन झालेला नाही, म्हणून आम्ही अजून एका ठिकाणी बघायला निघालो आहोत. नाही येते हाताला पण ते फुलेल का? कळे त्याची छान आहे. हे किती सगळं असं गुच्छच किती तोडून. हे बघ, इथे गणपती आहेत मोठे मोठे. पत्र्यावर उडी मार. नवरात्रीची तयारी चालू झाली आहे. दुर्गा देवी छान छान आहे. तर ही आहे खरी श्रीमंती, आपली गोमाता. तर ज्याच्या दरवाज्यात ही गोमाता असेल तो माणूस खरोखर श्रीमंत असतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पंपानी येतो गॅसचा ब्लोर. ती त्यांची मानाची गौरी असते ना, ती त्यांना बसवायला त्रास होत होता, म्हणून ते फिक्स करून दिलं त्यांना. अच्छा, म्हणजे त्याच्यावर फक्त डायरेक्ट त्यांचं ते मुकुट असतं ना, ते पंथीचं काहीतरी ते असतं त्यांचं. झाकणी असते, झाकणी त्याच्यावर डोळा काढलेला असतो. आणि ते माणूस बनवला येतो डेकोरेशनसाठी पाहिजे त्यांना. आणि हे काय बनवलंय? ते शंकरोबा असतो त्यांच्यात. कोणाकडे? कराड कोल्हापूरकडचे. अच्छा, मी तेच म्हटलं, आपल्या इकडे शेंद्र्याला मी ऐकलं. शेंद्र्यातलेच आहे त्या कारखान्यावर. हा कारखाना आहे माझ्या गावाच्या बाजूलाच, वेचले म्हणून गाव आहे. तर तिथे हा कारखाना आहे, खूप मोठा आहे. आणि ते अगदी छोट्यातल्या छोट्या सैनिकापासून मोठ्यातल्या मोठ्या मूर्त्यापर्यंत खूप छान छान रेखीव अशी कामं केलेली आहे तिथे. मी तर पहिल्यांदाच असं म्हणजे कारखान्याच्या ठिकाणी मी भेट दिली. खरंच खूप छान आहेत आणि मेहनत खूप आहे. तर माझी सगळ्यांना जे व्हिडिओ बघतात त्यांना नम्राची विनंती आहे की जास्त असं तुम्ही कुंभाराकडून किंवा कोणाकडून जर भांडी किंवा मूर्त्या घेत असाल ना, तर जास्त तुम्ही कमी करा असं नका गात बसू, कारण त्यांची खूप मेहनत असते. मॉलमध्ये जाऊन तुम्ही MRPवर जेवढे दिलेले आहे तेवढे पैसे देता आणि जो खरंच मेहनत करतोय त्याला 4 पैसे जास्त गेले तर वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. आणि ह्या गौराईंच्या पौड्या बघता, ह्या 4000पासून 15000पर्यंत यांच्याकडे आहेत. आता गौराईंचं आगमन होईल, त्यामुळे गौरायांचा माल बराच यांच्याकडे आहे बनवलेला आणि ऑलरेडी त्यांनी व्यापाऱ्यांना विकलेलाही आहे बऱ्याच महिन्यापूर्वी. आणि हे छानशे गणपती बाप्पा, खूप गोड आहे ही मूर्ती. आत गेल्या ही मूर्ती होती इथे, खूप सुंदर बनवलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना नावाजण्यासारखी आहे. यांनी खूप छान केलेलं आहे काम प्रत्येक गोष्टीवर, अगदी छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत. गौरीचे मुकुट बघता बघता माझी नजर गेली ती या गणपती बाप्पाकडे, जिचं रूप आहे स्वामींचं. आणि इथे अशा बऱ्याच मूर्त्या आहेत ज्या राहिलेल्या आहेत. तर हे पुढच्या वर्षी त्याला कलर देऊन
त्या वापरणार. पण खूप छान रेखीव, म्हणजे अगदी कुठेच अशी बोट दाखवायला जागा नाही, एवढी छान कला आहे ही. आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे यांनी. आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टी आहेत यांच्याकडे, मी दाखवते पुढे तुम्हाला. किती छान आणि रेखीव आहेत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहेत. आणि आम्ही कारखान्यात गेलो मेन, यांच्या हातात खूप छान कला आहे आणि अगदी स्वस्त दरात होत्या. म्हणजे तुम्ही अगदी व्यापाऱ्याकडे गेला तर तुम्हाला हे 4-5 पट भाव सांगणार. गोरा आवडतो म्हणून ते त्या पद्धतीने आम्ही करतो जरा. नाही, छान आहे. गोरा वगैरे पण आवडतो. हा गोरा आवडतो. हा पण छानच आहे. ह्यात काहीच फरक नाही, थोडासा फरक आहे बघा. फरक आहे, टिकलीचा फरक आहे, बस बाकी काय नाही. इथे कानात घालण्यासाठी होल नाही म्हणू शकत आपण. इथे आता गौराईंचे कान टोचले जात आहेत आणि ते कारागीरच करतात आहे. ते बघितलं इकडचं तिकडचं जरा बघितल्याशिवाय कळत नाही. नाही पण चांगले आहेत, खरंच रेखीव आहेत. आणि बॉडीची साईज कुठली कुठली येते तुमच्याकडे? तो फुल सेट आहे आणि हाईट आहे, दोनच प्रकार आहेत. म्हणजे असं नंबरवर असतं की साईजवर असतं? आता आपल्याकडे एकच बनतो, म्हणजे छोटा मोठा असला एकच प्रकार, मीडियम साईज बनवतो. अच्छा. त्या फुल सेट केलेल्या आहेत. पुढच्या वर्षी घ्या तुम्ही, त्यांना सांगून ठेवा. पुढच्या वर्षी 4200 ला जोडी का? 4200 ला जोडी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पीओपीचे. आता इथे गौराईंच्या डोक्यामध्ये एक छोटीशी तार लावून देतात आहे, कारण जर बिंदी किंवा पदर वगैरे अडकवायचा असेल तर त्याच्यात इझिली अडकू शकतो. तुम्ही दुकानात गेलं तर ही फॅसिलिटी तुम्हाला मिळणार नाही, की कारागिराकडेच होऊ शकते. आणि कारागीर एक अगदी जीव ओतून प्रत्येक गोष्ट करून देतो. मी तेच बोलले, रेखीव आहे सगळं काम. बाप्पा नाकाला पण तार आहे. हो तार कडक आहे, मऊ नसतं ते कडक आहे. पण तार ही वेगळी ना, कडक तार आहे. त्यामुळं ही टोचली तर असला झुमतं ना, लय जोरात टोचते, रक्तच निघतं त्याचं. इंजेक्शन. व्हिडिओ चाललाय त्यांचा आल्यापासून. मग त्यांनी किती मेहनत करतात ते सांगायला नको का? लोक कमी कमी करून घेतात. हां, हे झालं आता. ह्याच्या आधी किती वेळा त्याला हे करावं लागतं. एक गौरीला 10 ते 15 वेळा हातात घ्यावी लागत तयार केल्यापासून. फिनिशिंगला तर एवढा त्रास असतो. फिनिशिंग तर एकदम नाजूक एकदम व्यवस्थित. तुमच्याकडून व्यापारी घेतात आणि विकतात? व्यापारी पण घेतात आणि आपले होलसेल, आपले रिटेल. व्यापाऱ्यांचा माल गणपतीच्या आधी जातो. गणपती बसायच्या आधी, म्हणजे आम्ही गणपतीला कलर करायला सुरुवात करतो ना, त्याच्या आधी कलर करून 1-2 महिने आधी जातात. 8 महिने आधी काम चालू असतं. 8-10 महिने काम. 2 गौऱ्या तयार झालेल्या झाली. खरेदीला किती जण आलं आणि गावाला हीच मजा असते. तर फायनली आम्ही गौराया घेतलेल्या आहेत आणि पॅकिंग झालेलं आहे. गौराया घेऊन आम्ही आता निघतो आहोत. पण खरंच खूप छान कला आहे. शंकरोबा गौराई बरोबर येते ते छानच बनवलं. अच्छा, ही भांडी आहे जी पातेली पण आहे. गौराई घेऊन झालेल्या आहेत आमच्या. आणि खाली आल्यावर मला हे बघायला मिळालं की कसं पॉलिशिंग किंवा कसा कलर दिला जातो. तर प्रत्येक गौराई, जसं त्या ताई बोलत होत्या की एक गौराई त्यांच्या हातातून कमीत कमी 10 ते 15 वेळा जाते. तर खरंच आहे, प्रत्येक गोष्ट त्यांना चेक करावी लागत असेल. पहिल्या काळात तर हातानेच बनवल्या जात होत्या गौराया म्हणा किंवा गणपती म्हणा. आता थोडी फॅसिलिटी वाढली, म्हणजे मशिनरी आली आहे, त्यामुळे थोडंसं काम हलकं झालं आहे. पण त्याच्यात पण ॲडव्हान्टेज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गौराई आल्या. जसे आत्ता आम्ही घेतल्या त्या बामणी वगैरे अशा किंवा खळीवाल्या, तशा पहिल्या नव्हत्या. पण खरंच खूप छान आणि स्वस्त होत्या. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी मंडळी.